तुम्ही घरगुती गॅस वापरत असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे। बघा, येणाऱ्या 1 मे पासून या घरामध्ये गॅस सिलेंडर दिला जाणार नाही। मागच्या महिन्यामध्ये गॅस सिलेंडरसाठी तुम्हाला देखील माहीत आहे रांगा लावाव्या लागल्या होत्या। उशिरा गॅस मागच्या महिन्यामध्ये मिळत होता, पण बघा येणाऱ्या 1 मे पासून घरामध्ये गॅस सिलेंडर अजिबात दिला जाणार नाही। जर तुम्ही या ठिकाणी जादा पैसे दिले असले तरी सुद्धा तुम्हाला गॅस सिलेंडर मिळणार नाही। लक्षात ठेवा, गॅस सिलेंडर जर तुम्ही नाही मिळाला तर स्वयंपाक कसा करणार, मग या ठिकाणी तुमची चपाती वगैरे कशी करणार। बघा, बाहेर जर जेवण नाही गेलं तर तुम्हाला देखील माहीत आहे बाहेर जेवायला गेलं तर किती पैसे खर्च होतात। त्यामुळे जर आता तुम्ही बाहेरून गॅस सिलेंडर या ठिकाणी जादा पैसे देऊन घेण्याचा प्रयत्न जरी केला तर त्यांना दंड करून कारवाई देखील करण्यात येणार आहे। बघा, अमेरिका आणि इराण युद्ध अजून देखील या ठिकाणी संपलेलं नाही, त्यामुळे तिकडून येणारा जो काही गॅस आहे तो अजून पण या ठिकाणी पूर्णपणे आपल्या देशाला मिळत नाही। यामध्ये मोठा काळाबाजार देखील होत असल्याचं सरकारला देखील आता समजलंय आणि अनेक केसेस देखील या ठिकाणी बाहेर आले आहेत आणि सरकारच्या माध्यमातून जे काही महत्त्वाचे 8 नियम या ठिकाणी लागू केलेत। या नियमाचं पालन न करणाऱ्या घरामध्ये पैसे असून पण त्यांना गॅस सिलेंडर दिला जाणार आहे। तुम्ही जर कोणत्याही कंपनीचा गॅस सिलेंडर स्वयंपाक करण्यासाठी वापरताल तर ही सर्व नियमावली जे काही नियम लावण्यात आलेत ते काळजीपूर्वक लक्ष देऊन आता समजून घ्यायचं आहे। स्वयंपाक करण्यासाठी तुम्ही जर गॅस सिलेंडर कोणत्याही कंपनीचा वापरत असाल तुमच्यासाठी तातडीची सूचना सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे एक आनंदाची बातमीसुद्धा गॅस ग्राहकासाठी आलेली आहे। आता गॅस सिलेंडरच्या बाबतीमध्ये फसवणुकीचे प्रमाण देखील या ठिकाणी सातत्याने वाढलेले असून सिलेंडर चोऱ्या फसवणुका टाळण्यासाठी सरकारने 8 महत्त्वाचे नियम या ठिकाणी लागू केले आहेत। तुम्ही जर कोणत्याही कंपनीचा गॅस वापरत असाल, जसं भारत गॅस वापरत असाल, HP गॅस वापरत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आहे। आजपासून गॅस सिलेंडरवर नवीन दर आणि या ठिकाणी नवीन नियम या ठिकाणी लागू करण्यात आले आहेत। हे सर्व नियम लावण्याचं एकमेव कारण आहे ते म्हणजे तुम्हाला पण माहीत आहे अमेरिका आणि इराण युद्ध मागच्या महिन्यामध्ये देखील सुरू झालेलं आहे, ते अजून देखील संपलेलं नाही। त्यामुळं मागच्या महिन्यात देखील गॅस सिलेंडर रांगा लावून देखील या ठिकाणी तुम्हाला मिळत नव्हता, परंतु आता गॅस सिलेंडर पुढच्या महिन्यामध्ये मिळणारच नाही। त्यामुळं आता महत्त्वाचे 8 नियम कोणते आहेत, कोणकोणती कामे तुम्हाला अर्जंट करायचे आहेत या ठिकाणी तुम्हाला महत्त्वाचं बघून घ्यायचं आहे। त्यानंतर सिलेंडरवरचे नेमके दर किती असणार आहेत, जे दर कमी होणार आहेत की वाढणार आहेत। 1 मे पासून सिलेंडरवर सर्वात मोठे ऐतिहासिक बदल या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। यावरच महत्त्वाचे कोणते नियम या ठिकाणी लागू करण्यात आले आहेत हे आपण पाहूया। बघा, सरकारने हे नियम तुम्ही व्यवस्थित समजून नाही घेतले तर तुम्हाला घरामध्ये तुमच्या खिशामध्ये पैसे असून देखील तुम्हाला गॅस मिळणार नाही। आणि एक महत्त्वाचा नियम म्हणजे घराघरामध्ये लागणारा महत्त्वाचा विषय म्हणजे या ठिकाणी तुमच्यासमोर मांडत आहेत। सध्या सरकारने गॅस सिलेंडरवर नवीन दर या ठिकाणी तुमच्यासाठी लागू केलेत। या संदर्भात एक आनंदाची बातमी म्हणजे गॅस सिलेंडरचे दर आता या ठिकाणी कमीसुद्धा करण्यात येणार आहेत। त्याची तारीखसुद्धा या ठिकाणी जाहीर करण्यात आली आहे। आजपासून गॅस सिलेंडरचे नवीन दर या ठिकाणी लागू करण्यात आल्याची माहिती सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे। आज बघा, तुमच्यासाठी धक्का देणारी बातमी या ठिकाणी म्हणावं लागेल, कारण जो काय महत्त्वाचं तुम्हाला जर साधा तुम्ही गॅस सिलेंडरची टाकीच मिळाली नाही तर स्वयंपाक कसा करणार हे देखील तुम्ही लक्षात ठेवा। कारण गॅस सिलेंडरवर जे काही महत्त्वाचे 8 नियम लागू करण्यात आलेत त्या नियमाचं तुम्हाला महत्त्वाचं पालन करायचं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणते 8 नियम या ठिकाणी लागू करण्यात आले आहेत, 8 नियमाचं पालन कसं करायचं आहे याची सविस्तर माहिती अवघ्या 2 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला समजावून सांगणार आहे। तुम्ही मोबाईल हातामध्ये धरा आणि कोणकोणते 8 नियम लावण्यात आलेत या 8 नियमाचं तुम्ही पालन नाही केलं तर तुमच्यासाठी अतिशय तुमच्या खिशामध्ये पैसे असून देखील तुम्हाला या ठिकाणी गॅस मिळणार नाही। तुम्ही बघा, तुम्ही जेवण बनवण्यासाठी LPG गॅस या ठिकाणी वापरला असेल, सगळ्यात महत्त्वाचं LPG गॅस वापरला जातो। आता मोदी सरकार येण्याच्या अगोदर तुम्हाला देखील माहीत आहे की गॅस सिलेंडर आपल्याला 400 ते 500 रुपयेपर्यंत घरपोच मिळायचा। त्यानंतर मोदी सरकार आलं आणि गॅस सिलेंडरवर नवीन नियम काढला। गॅस सिलेंडरचे भाव आता पाहायला गेलं तर
700 ते 1000 रुपये या ठिकाणी किंमत रकमेत या ठिकाणी वाढ झालेली आहे आणि काळा बाजाराने पाहायला गेलं तर 3000 ते 3500 रुपये या ठिकाणी छोट्या गॅसची किंमत झालेली आहे आणि तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये पुन्हा जी काय आता मोदी सरकारने देखील तुम्हाला 800 रुपये या ठिकाणी सरकार तुम्हाला सोडत असतं. जे काही गरीब आणि गरजू व्यक्ती आहेत त्यांनासुद्धा हे पैसे आता बँकेत गॅसचे सोडत असतं. आता तुमच्या देखील खात्यामध्ये महत्त्वाचं तुम्हाला गॅस तर पाहिजे असेल, सरकारकडून मोफत गॅस पाहिजे असेल, त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे याची देखील सविस्तर डिटेल व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. बघा आता गॅसचे 400 रुपयेचा गॅस आपल्याला डायरेक्ट तब्बल तुम्हाला डबल किमतीत म्हणजे 800 रुपयाला मिळू लागला. आता काही दिवस सिलेंडरपेक्षा जी काही अतिरिक्त रक्कम आहे ती आपल्या खात्यामध्ये सबसिडीमधून सुद्धा जमा व्हायला लागली होती. पण आता इथून पुढे जी काय आता सबसिडी आहे, आता सबसिडीवर सुद्धा या ठिकाणी नवीन नियम या ठिकाणी लागू झाले आहेत. तुम्हाला जर गॅस सबसिडीवर तुमच्या हक्काची नवीन निम्मे पैसे मिळवायचे असतील तर नेमकं तुम्हाला काय नवीन नियम या ठिकाणी लावण्यात आले आहेत, या ठिकाणी काय काय कामे करायची आहेत अवघे तुम्हाला लगेच सांगणार आहे. सरकारने याबाबतीत महत्त्वाचे निर्णय या ठिकाणी घेण्यात आले आहेत. फक्त उत्पादनाच्या मर्यादित कुटुंबांना सबसिडी दिली जाणार आहे. यापेक्षा जर ज्याचं उत्पन्न जास्त आहे, आता ज्या कुटुंबाचं उत्पन्न वाढले त्या नागरिकांना आता सबसिडी अजिबात दिली जाणार नाही. ज्या कुटुंबाचं उत्पन्न कमी आहे त्यांच्या खात्यामध्ये सबसिडी जमा केली जाईल. जर वार्षिक उत्पन्न 2025 या मागच्या वर्षामध्ये 2.5 लाखापेक्षा जास्त गेला असेल तर तुमची सबसिडी आता कायमची बंद होऊ शकते. तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जर गॅस सिलेंडरवरची सबसिडी या ठिकाणी जमा केली जात नसेल तर याचा अर्थ असा आहे की सबसिडी तुमच्यासाठी बंद करण्यात आली. तुमचं उत्पन्न जर कमी असेल तर तुम्हाला ही सबसिडी मिळवण्यासाठी काय काय करावं लागणार आहे हे तुम्हाला 2 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला समजावून सांगणार आहे. वरचे पुढचे जे नियम लागू करण्यात आले हे नियम तुम्ही पहिल्यांदा समजावून घ्या. दुसरा जो महत्त्वाचा नियम आहे तर तुम्ही नाही पाळला तर तुम्हाला या ठिकाणी पैसे असून देखील 1 मे नंतर गॅस सिलेंडरची टाकी दिली जाणार नाही. तुम्ही घरी बसून गॅस बुकिंग पहिलं करत होता, आता यापुढे तुम्हाला करता येणार नाही. जेव्हा तुमचा गॅस सिलेंडर या ठिकाणी टाकी बुक करता त्यावेळी तुमचा आधार नंबर आणि तुमचा मोबाईल नंबर इथून पुढे लिंक असणं अतिशय आवश्यक आहे. लिंक नसेल तर आधीच गॅस पाहायला गेलं तर बंद झाला आहे आणि तुम्हाला 1 महिन्याची प्रतीक्षा देखील या ठिकाणी करावी लागते. आता तुमच्या गॅस सिलेंडरवर जे काही महत्त्वाचं कार्ड आहे त्याला जर तुम्ही आधार कार्ड नंबर आणि मोबाईल नंबर कार्ड लिंक केलेलं नसेल तर तुम्हाला आता तुमचा मोबाईल नंबर आणि ऑनलाईन या ठिकाणी तुम्हाला गॅस बुकिंग करता येणार नाही. तुम्हाला जर गॅस बुकिंगच करता नाही आलं तर तुम्हाला गॅस सिलेंडरच मिळणार नाही आणि गॅस सिलेंडरची डिलिव्हरी होताना तुमचं व्हेरिफिकेशनसुद्धा इथून पुढे केलं जाणार आहे. याबाबतले तिसरा महत्त्वाचा नियम आहे, सर्वांनी काळजीपूर्वक आता लक्ष देऊन बघायचं आहे. जो महत्त्वाचा गॅस सिलेंडरची बायोमेट्रिक डिलिव्हरी सिस्टीम सुरू करण्यात आलेली आहे. आता बायोमेट्रिक डिलिव्हरी सिस्टीम म्हणजे तुम्ही जेव्हा गॅस सिलेंडर बुकिंग करता 1-2 दिवसात गॅस सिलेंडर घेऊन एक माणूस तुमच्या दारापर्यंत येतो. जो हिंदी भाषेत बोलत असतो, तो मराठी भाषेत बोलत असतो, तेव्हा तुम्हाला तुमचा अंगठा किंवा चेहरा याची ओळख पटवावी लागणार आहे. आता यापुढे गॅस सिलेंडरच्या वेळेला तुमची फिंगरप्रिंट म्हणजे हाताच्या बोटाचे ठसे व्हेरिफिकेशन होणार आहे. यापुढे एकदा गॅस बुक झाला की डायरेक्ट तुम्हाला मिळत होता, पण आता यापुढे काळा बाजार रोखण्यासाठी तुमच्या हाताचे व्हेरिफिकेशन या ठिकाणी केलं जाणार आहे. व्हेरिफिकेशन आणि तुमचं तोंडाचा चेहरा व्हेरिफिकेशन केल्याशिवाय अजिबात तुम्हाला गॅस दिला जाणार नाही. चौथा जो महत्त्वाचा नियम आहे तुमच्या फायद्याचा या ठिकाणी असू शकतो किंवा तोट्याचा देखील असू शकतो. आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो चौथा नियम आहे तुमचा तोट्याचा असणार आहे आणि जो पुढचा नियम आहे तो फायद्याचा असणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2025 या मागच्या साला टप्प्याटप्प्याने हा नियम लागू करण्यात आले आहेत. आता गॅस सिलेंडरचं ऑनलाईन बुकिंग करणं आता अनिवार्य तुम्हाला करण्यात आले. तुम्हाला जर गॅस बुक करायचा असेल तुम्ही फोन कॉल करूनसुद्धा या ठिकाणी बुक करू शकता. पहिले या ठिकाणी यापुढे फोन कॉलने बुकिंग आता अजिबात केलं जाणार नाही. तुमच्या गॅसचं जे काय ॲप आहे किंवा वेबसाईट आहे त्यावरून तुम्हाला आता गॅस बुकिंग करावं लागणार आहे. हा जो काय नियम आहे गॅस सिलेंडरच्या कंपन्यात त्या टप्प्याटप्प्याने लागू करण्यात येणार आहेत. आता कॉल करून सिलेंडर बुक करता येत नसेल तर आता कसा करायचा हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. पुढे आता 2 मिनिटं लक्ष देऊन बघा. 5वा नियम यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे, तो सुद्धा तुम्ही लक्षपूर्वक ऐकायचा आहे. यापुढे एकाच पत्त्यावर 2 गॅस सिलेंडर रजिस्ट्रेशन तुमचं कायमचं या ठिकाणी रद्द करण्यात येणार आहे. तुम्ही एका पत्त्यावर 2 वेगवेगळे लोक वेगवेगळ्या पद्धतीने सिलेंडर घेत असाल तर तुम्ही आता सावधान राहायचं आहे.
तुमचं दोन्ही पण सिलेंडर या ठिकाणी तुम्हाला सरकारला समजलं, या ठिकाणी तुमचं दोन्ही सिलेंडर या ठिकाणी रद्द होऊ शकतात. तर हे नियम तुम्ही समजावून घ्या, अन्यथा गॅस न मिळाल्यास तुम्ही रडत बसाल. पुढचा जो काही 6वा नियम आहे तो आपल्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. तुम्ही कोणत्याही कंपनीचा गॅस वापरत असाल तर आता या ठिकाणी गॅस ट्रॅकिंग सिस्टीम या ठिकाणी सुरू करण्यात येणार आहे. तुम्ही गॅस बुक केल्यानंतर घर बसल्या तुम्हाला या ठिकाणी जी काही गॅस घेऊन येत ती गाडी आहे त्या गाडीचं लोकेशन तुम्हाला या ठिकाणी आता करता येणार आहे. तुमचा नेमका गॅस कुठं आला आहे, नेमका गॅस डिलिव्हरी बॉय आहे तो या ठिकाणी तुमचा गॅस सिलेंडरची टाकी घेऊन कुठेपर्यंत पोचला आहे, त्यानंतर गाडी निघाली आहे का नाही, ती गाडी कुठल्या तुमच्या कंपनीचे, तुमचा गॅस सिलेंडर नेमका कुठे, हे सर्व लाईव्ह लोकेशन तुमच्या आता मोबाईलमध्ये सुद्धा या ठिकाणी तुम्ही बघू शकणार आहे. त्यामुळे तुमची काही मानसिक ताणसुद्धा या ठिकाणी तुमचा कमी होणार आहे. जी काही महत्त्वाची या ठिकाणी गॅस चोरी होत होती या ठिकाणी तुमची गॅस चोरी देखील या ठिकाणी थांबणार आहे. सगळ्यात महत्त्वाचा 7वा नियम आहे आपल्या फायद्याचा आहे. आत्तापर्यंत एका माणसाला एका महिन्यामध्ये एकच सिलेंडरची टाकी या ठिकाणी मिळत होती, परंतु आता लवकरच ही अट आहे शिथिल करण्याची शक्यता आहे. कारण कुटुंबातील माणसं जास्त असल्यास, गॅसचा वापर जास्त असल्यास एक गॅस सिलेंडर महिनाभर जाणं अवघड होतं. त्यामुळे आता यापुढे एका महिन्यामध्ये एकापेक्षा जास्त सिलेंडर या ठिकाणी घेऊ शकणार आहेत. 8वा आणि महत्त्वाचा नियम आहे पहिल्यानंतर सगळं बघा. या नियमामुळे नागरिकांना ज्या अडचणी येणार आहेत त्या आता कशा दूर करायच्या आणि गॅस सिलेंडरचे भाव कशा प्रकारे कमी होणार आहेत, कोणत्या तारखेपासून गॅस सिलेंडरचे भाव या ठिकाणी कमी होणार आहेत. पुढचा जो काही नियम आहे तो आपल्या डिजिटल पद्धतीने पावती येणार आहे. सिलेंडरची डिलिव्हरी मिळाल्यानंतर तुमचा जो काही रजिस्टर मोबाईल नंबर आहे यावर आता तुमची पावती येणार आहे. आत्तापर्यंत जी काही कागदी पावती मिळत होती ती आता बंद होणार आहे. सरकारने जे काही महत्त्वाचे नियम लावलेत त्यामुळे आता भ्रष्टाचार कमी होणार आहे. ॲपवर बुकिंग आणि ट्रॅकिंग केल्यामुळे तुमचा गॅस सिलेंडर आता लवकरात लवकर तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. आता पुढचाच आणि महत्त्वाच्या ज्या काही गोष्टी आहेत यासुद्धा तुम्ही लक्षात घ्यायच्या आहेत. जर या ठिकाणी 2 वेगवेगळ्या नावाने तुम्ही गॅस घेत असाल तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाईसुद्धा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून केली जाणार आहे. तुम्ही जर चुकीच्या मार्गाने आत्तापर्यंत गॅस सिलेंडर वापरला असेल, घेतला असेल तर यापुढे आता तुम्हाला गॅस मिळणार नाही. कारण या सर्व काही ऑनलाईन झाले. तुम्ही जर चुकीची माहिती, चुकीची कागदपत्र दिली असतील तर तुमचं LPG कनेक्शन पडताळणीसाठी डायरेक्ट आता तुम्हाला सस्पेंड केलं जाणार आहे. तुमचं रेशन कार्ड किंवा आधार कार्डवरती वेगवेगळी माहिती आढळली, तफावत आढळली तर तुमची सबसिडीसुद्धा या ठिकाणी कायमची बंद केली जाणार आहे. त्यामुळं जे कागदपत्र आहेत ते कागदपत्र तुम्हाला व्यवस्थित द्यायचं आहे. त्यानंतर तुमचा उत्पन्नाचा दाखलासुद्धा जमा करून LPG कनेक्शन आधार कार्ड मोबाईलशी लिंक आहे का हे सुद्धा पटकन या ठिकाणी तपासून घ्यायचं आहे. यापुढे बुकिंग करण्यासाठी तुम्हाला सरकारी ॲप म्हणजेच mylpg.in किंवा भारत गॅस किंवा LPG गॅस इंडियन ही सबसिडी खातं बँक अकाउंट तुम्हाला अपडेट करायचं आहे. तुम्हाला जर शक्य असेल तर डिजिटल बँकिंगला तुम्ही प्राधान्य द्या. सरकारने आत्ताच गॅसचे जे काही नवीन 8 दर नियम लागू करण्यात आलेत तर या 8 गॅस सिलेंडर आता या ठिकाणी तुम्हाला कमीत कमी पाहायला गेलं तर 800 रुपयाने या ठिकाणी ते 800 रुपये जाता तुम्हाला गॅस मिळतो होता ते तुम्हाला 150 रुपयाने कमी होण्याची शक्यता आहे. आता हे दर येणाऱ्या 1 मेपासून लागू होण्याची शक्यता आहे. आत्तापर्यंत आपण सरकारने लागू केलेले 8 नियम पाहिले. हे नियम तुमच्या सोयीसाठी आणि सुरक्षेसाठी महत्त्वाचे आहेत. आता काही वेळेस या नियमामुळे काही अडचणसुद्धा या ठिकाणी निर्माण होऊ शकते. या अडचणीवर मात करण्यासाठी सविस्तरपणे पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा सबसिडीचा तुम्हाला या ठिकाणी पाहिला असेल. उत्पन्नाच्या मर्यादेच्या आतमध्ये असलेल्या नागरिकांनाच, कुटुंबांना सबसिडी मिळेल असं देखील या ठिकाणी सांगण्यात आलं होतं. आता अनेक लोकांना ही माहितीसुद्धा नसतं की त्यांची सबसिडी चालू आहे का बंद आहे. तुमची सबसिडी चालू आहे का बंद आहे हे बँक खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत का हे बघण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे. तुमची सबसिडी बँक खात्यामध्ये जमा होत नसेल तर तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असण्याची शक्यता असते. पण जर तुमचं उत्पन्न कमी असेल तुम्ही आता सबसिडी परत एकदा तुम्ही मिळवू शकता. तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या गॅस एजंटच्या ऑफिसमध्ये जायचं आहे. त्यांना तुमच्या कुटुंबाचा आर्थिक उत्पन्नाचा दाखला 2025चा सादर करायचा आहे किंवा त्यांना द्यायचा आहे. त्यांच्याकडून तुमच्या LPG कनेक्शन आधार कार्ड मोबाईल नंबर जोडलेला आहे का हे देखील तपासून घ्यायचं आहे. बघा तुमच्या बँक खात्याशी या ठिकाणी आधार कार्ड नंतर लिंक केला आहे का या सर्व गोष्टी चेक करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो हे होत्या महत्त्वाच्या माहित्या. ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा आणि दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.